नमस्कार फ्रेंड्स, मी सुषमा शर्वरी अँड फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर सर्वप्रथम तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। आज आपण बनवणार आहोत अर्धा किलोची शंकरपाळ्या। तर त्यासाठी मी इथे ह्या कपाने 3 कप मैदा घेतलेला आहे, म्हणजे 500 ग्रॅम मैदा। तर इथे मी परातीमध्ये चाळून घेतलेला आहे। तर चला कृती करूया। तर इथे मी अर्धा कप साखर घेतली आहे, ती एका पातेल्यामध्ये काढून घेऊया। त्यानंतर त्यामध्ये त्याच कपाने अर्धा कप दूध घेतले आहे। तर आता आपण हे गॅसवरती लो टू मीडियम फ्लेमवरती फक्त साखर विरघळेपर्यंत मिक्स करून घ्यायचे आहे। फक्त विरघळेपर्यंत आपल्याला मिक्स करायचे आहे, त्याचा पाक नाही बनवायचा आहे। तर इथे आपली साखर विरघळली आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि 10-15 मिनिट त्याला थंड होऊ देऊया। तोपर्यंत पुढची कृती करूया। तर इथे मी अर्धा कप तूप घेतलेले आहे। आता ते आपण कडकडीत गरम करून घेऊया। तर इथे तूप गरम झाले आहे। आपण परातीमध्ये जो मैदा घेतला आहे त्यामध्ये थोडेसे मीठ टाकावे। त्यानंतर जे आपण तूप गरम करून घेतले आहे ते थोडे थोडे करून यामध्ये मिक्स करायचे। तर इथे आता तूप टाकून झाले आहे। आपण आता हाताने सर्व मैदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि संपूर्ण मैद्याला असे हाताने व्यवस्थित चोळून घ्यायचा आहे। आणि अशा प्रकारे त्याची मूठ तयार झाली की समजायचे आपले तुपाचे प्रमाण व्यवस्थित आहे। तर आता आपण त्यामध्ये जे दूध आणि साखरेचे मिश्रण तयार केले आहे ते टाकून घेऊया। आता हे आपण व्यवस्थित मळून घेऊया। तर इथे तुम्हाला वाटले आपले पीठ व्यवस्थित मळले जात नाही तर त्यामध्ये तुम्ही 2 टेबलस्पून दूध अजून ॲड करू शकता। तसे काही तुम्हाला लागणार नाही, कारण जे मी प्रमाण सांगितले आहे ते व्यवस्थितच आहे, एकदम परफेक्ट प्रमाण आहे। तर अशा प्रकारे हा गोळा तयार करून एका भांड्यामध्ये ठेवून त्यावरती आपण झाकण ठेवून अर्धा तास रेस्ट करून घेऊया। त्यानंतर आपण पुढची कृती करूया। तर इथे आता अर्धा तास झालेला आहे। आपण शंकरपाळे बनवायला घेऊया। तर इथे मी तेल तापण्यासाठी ठेवलेले आहे। लो टू मीडियम गॅसवरती तेल तापवून घ्यायचे। आता आपण असा एक उंडा तयार करून घेऊया। आता आपण हे लाटून घेऊया। तर हे पहा, अशा प्रकारे आपण लाटून घेतलेले आहे। खूप जाडही नाही, खूप पातळही नाही, थोडेसे मीडियम लाटले की त्याचे लेयर्स खूप छान येतात। तर आता आपण ह्याच्या साईडच्या कडा कापून घेऊया। तर इथे तुम्हाला हवे त्याप्रमाणे तुम्ही शेप देऊन घेऊ शकता। इथे मी चौकोनी शेप देत आहे। तर आता आपण ह्याचे कटिंग करून घेऊया। तर इथे आपण तेल तापले की नाही चेक करूया। तर आता इथे तेल तापलेले आहे। आपण शंकरपाळे त्यामध्ये टाकून घेऊया। तर शंकरपाळी टाकल्या लगेच हलवायची नाही, 1 मिनिट झाल्यानंतर हलवायची, नाहीतर शंकरपाळी तुटण्याची शक्यता खूप असते। तर इथे आता मी शंकरपाळ्या पलटी करून घेते। अशाच प्रकारे आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरती शंकरपाळी तळून घ्यायची आहे। तर इथे आपले शंकरपाळे आता तळून झालेले आहे। एका भांड्यामध्ये काढून घेऊया। तर आता त्याचप्रमाणे आपण सर्व शंकरपाळे बनवून घेऊया।
तर फ्रेंड्स, तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा व असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा व त्यासमोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला भेटत जाईल. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.